मुख्यमंत्री जी को भारत की स्वतंत्रता का अमृत महोत्सवी वर्ष याद नहीं रहा, इसके लिए किसी व्यक्ति को गुस्सा आ सकता है, वो स्वाभाविक भी है। किंतु उस गुस्से को व्यक्त करने के अपने तरीके होते हैं, उन तरीकों से ही उसको व्यक्त किया जाना चाहिए। किंतु इस वक्तव्य के बाद जिस प्रकार से पुलिस का राज चलाने का प्रयास सरकार की ओर से किया जा रहा है, मैं स्पष्ट रूप से कहता हूं कि भारतीय जनता पार्टी वक्तव्य का समर्थन नहीं करेगी, पर व्यक्ति का समर्थन पूरे तरीके से करेगी। भारतीय जनता पार्टी नारायण राव जी राणे इनके पीछे पूरी ताकत से खड़ी रहेगी। मुझे आश्चर्य लगता है, शर्जिल उस्मानी नाम का एक व्यक्ति महाराष्ट्र में आकर भारत माता को गाली देता है, हिंदुओं को गाली देता है, और महाराष्ट्र की पुलिस अव्वल तो उसके खिलाफ एफआईआर भी नहीं करती, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करती। लेकिन केंद्रीय मंत्री नारायण राणे जी के वक्तव्य के बाद दो जगह एफआईआर दाखिल होते हैं, टीम निकलती है, और सबसे बड़ी बात तो यह है कि पुलिस कमिश्नर आदेश देते हैं कि इनको पकड़ा जाए, कोर्ट के सामने हाजिर किया जाए। पुलिस कमिश्नर साहब को कानून पता है देश का, ये नॉन कॉग्निजेबल ऑफेंस है, और जिसको कॉग्निजेबल बनाने का आपने प्रयास किया है उसमें भी आपको पहले नोटिस देनी पड़ेगी, क्योंकि आपने आईटी एक्ट में दिया है। कुल मिलाकर जिस प्रकार से पुलिस का बल इस्तेमाल करते हुए राणे जी की यात्रा को रोकने का प्रयास किया जा रहा है, अव्वल तो कानूनन पुलिस उन्हें अरेस्ट नहीं कर सकती, पर महाराष्ट्र में आजकल कानून का राज नहीं दिखता। गैर कानूनी ढंग से अगर उन्हें अरेस्ट किया गया तब भी जन आशीर्वाद यात्रा चलेगी। हमारे विपक्ष नेता प्रवीण दरेकर, रविंद्र चौहान और आशीष शेलार उस यात्रा को लेकर आगे बढ़ेंगे। लेकिन पुलिस का इस प्रकार से उपयोग करना, ये सरकार एक प्रकार से पुलिस जीवी सरकार है, इस प्रकार का आज चित्र हमको दिखाई पड़ता है। और ये सारी कार्रवाई जो गैर कानूनी कार्रवाई चल रही है, इस गैर कानूनी कार्रवाई का हम निषेध करते हैं। मैं चेतावनी देना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी के कार्यालय पर पुलिस के संरक्षण में कुछ लोग पथराव करने की कोशिश कर रहे हैं, इसको सहन नहीं किया जाएगा, इसकी रिएक्शन आएगी। हम कानून हाथ में लेते नहीं है, हम रास्ते पर आकर राड़ा करने वाले लोग नहीं है। किंतु अगर हमारे कार्यालयों को टारगेट किया जाएगा और पुलिस देखती रहेगी, तो हमारे कार्यालयों को संरक्षण देने के लिए हम सक्षम है। कुल मिलाकर जिस प्रकार की भूमिका पुलिस की दिखती है और जिस प्रकार से पुलिस का दुरुपयोग आज महाराष्ट्र में चल रहा है, मुझे लगता है कि एक प्रकार से महाराष्ट्र में कानून का राज अभी नहीं रहा है। जिस तरीके सर, पण ज्या पद्धतीने आज मुंबईत असेल किंवा ठिकठिकाणी ज्या पद्धतीने राडे होत आहेत, त्याच्या या राड्यांबद्दल कुणीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही किंवा शांततेचं आवाहन करताना कुणी दिसत नाही। राडे करतो कोण आहे? शांततेचं आव्हान कोणी केलं पाहिजे? राडे जर शिवसैनिक करत असतील तर त्यांच्या नेत्यांनी शांततेचं आव्हान केलं पाहिजे, आणि ते तर मुख्यमंत्री आहेत। पहिली जबाबदारी त्यांची आहे, दुसऱ्या कोणाची जबाबदारी आहे? मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, कुठेही त्यांनी प्रवोक होऊ नये। हा एवढं निश्चित आहे, आपल्या कार्यालयावर जर कोणी चालून येत असेल आणि पोलीस संरक्षणात चालून येत असेल तर आपल्या कार्यालयाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे। तेवढ्यापुरतं आपण संरक्षण केलं पाहिजे, बाकी भारतीय जनता पक्षाने शांतता पाळावी। महाराष्ट्रात या क्षणाला इतरही जनआशीर्वाद यात्रा चालू आहेत, म्हणजे
नानवेंची सुरू आहे, त्याच्या आधी भारती पवारांची सुरू होती. इतर कुठल्याही जन आशीर्वाद यात्रेबाबत इतके वाद होत नाही, इतके वाद राणेंच्याच जन आशीर्वाद यात्रेबाबत होताना दिसतात का? तर याचं उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. नाही, पण त्यांच्याकडनं वारंवार वादग्रस्त वक्तव्य येत आहेत किंवा असं आहे, मी एक प्रश्न विचारतो की समजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाथामारा म्हटलं तर तो ठाकरी बाण आणि इतर दुसऱ्या कोणी काही म्हटलं तर यांची जीभ घसरली. ही दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे. मी पुन्हा सांगतो, त्या वक्तव्याचं समर्थन होत नाही, पण तुम्ही दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे. राष्ट्रवादीकडे ग्रह खाता आहे. ज्या पद्धतीनं पुण्यात तोडफोड होते, नाशिकमध्ये तोडफोड होते आणि मागच्या काही काळांमध्ये कोरोनाची कारणं दिली जाते, आंदोलन करू नका, काही ह्या गोष्टी करू नका, या सगळ्याकडे कसं बघताय? कारण राष्ट्रवादी असेल किंवा जे आहेत ठोसपणे कोणी भूमिका घेताना दिसत नाही. स्टेट स्पॉन्सर्ड आहे ना ही जी काही तोडफोड चाललेली आहे. बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात आता काय फरक राहिला मला सांगा? बंगालमध्ये पोस्ट पोल व्हायलन्स असा स्टेट स्पॉन्सर्ड होता आणि त्याच्यावर आपल्याला माहिती आहे आता उच्च न्यायालयाने एसआयटी तयार केली आणि त्यातल्या काही केसेस सीबीआयला दिल्या. कारण हे लक्षात आलं की हा स्टेट स्पॉन्सर्ड आहे, इथले पोलीस काही करणार नाहीये. महाराष्ट्रात ही वेळ कृपया येऊ देऊ नका. महाराष्ट्र पोलिसांचा दर्जा मोठा आहे, देशामध्ये त्यांना मान आहे, त्यांची मान खाली घालायला लावू नका. दोन्ही मंत्री अशा पद्धतीचे वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीये, कुठेतरी राजकारणाची परिभाषा बदलते असं म्हटलं जाऊ शकतं काय? हे मला मान्य आहे की महाराष्ट्राची संस्कृती पाळली गेली पाहिजे. ती मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती मुख्यमंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती केंद्रीय मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती आम्ही सगळ्यांनीच पाळली पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलं की वक्तव्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. जिस तरीके से राणे के घर के बाहर तक सुरक्षा होने के बाद भी शिवसैनिक पहुंचे और वहां पे लाठी चार्ज हुआ और हंगामा हुआ, उसे कैसे देखें? भैया देखिए, हिंदी में कहावत है, सैया भय कोतवाल तो डर काहे का. तो अभी सैया ही कोतवाल है ना, तो ऐसी चीजें होगी, लेकिन उससे हम तो डरने वाले लोग नहीं है. बंगाल जैसा क्या स्पॉन्सर्ड इस तरीके की? देखिए, बिल्कुल जिस प्रकार की परिस्थिति दिखाई पड़ती है बंगाल में, इसी प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड घटनाएं हुई. उच्च न्यायालय ने एसआईटी भी तैयार की और सीबीआई को भी तैनात किया. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि महाराष्ट्र में बंगाल जैसी स्थिति न आए और इसकी जिम्मेदारी सरकार की है. आमच्यावर लाठीचार्ज केला गेला, आमच्यावर दगडफेक केली गेली. राणेंच्या घराच्या जवळ पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमच्यावर दगडफेक करण्यात आली, असं वरुण सरदेसाई म्हणतात. असं आहे, खरं म्हणजे नोटंकी काय असते हे आज आम्हाला पाहायला मिळत आहे. सगळं ठरवून चाललेलं आहे. तू मार मी रडतो अशा प्रकारची अवस्था आहे. सर, जयंत पाटील कुठेतरी असं म्हणतायत की नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड ही भाजपची कुठेतरी चूक ठरते. मग ती नरेंद्र मोदी असतील किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी यावर खरंच विचार करायला हवा. मला असं वाटतं की हे सरकार सत्तेत येणं ही महाराष्ट्राची कुठेतरी चूक दिसते. तुम्ही सांगताय नॉन कॉन्ग्रेबल ऑफेन्सेस आहेत, पण तरी सुद्धा अरेस्ट होऊ शकतं. कुठल्या बेस होतात? कारण तुम्हाला स्वतः कायद्यातली याची माहिती आहे. कुठल्याही कायदे तज्ज्ञाला विचारलं तरी या नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि तो कॉग्निझेबल केला, आता केलाय त्यांनी, नियमाच्या बाहेर जाऊन केलाय, तरीही त्यांना नियमाने पहिले नोटीस द्यावी लागेल. त्याशिवाय ही कारवाई करता येत नाही. पण ते निघाले आहेत ना, टीव्हीवर देऊन राहिले ना. अरे असेल हिम्मत तर जा ना शार्जिल उस्मानीला पकडायला. हिम्मत नहीं तुमची. साइबर क्राइम पुलिस स्टेशन के जरिए गुनाह रजिस्टर किया गया, उसका बेस किस तरीके से आप देखते हैं? देखिए, ये सरकार बार बार हाईकोर्ट में मुंह के बल गिर रही है. इस मामले में भी ये सरकार मुंह के बल गिरेगी. सर, राणे यांचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं, कारण त्यांनी मंत्री केले असं जयंत पाटील म्हणतात. मला असं वाटतं की जयंत पाटलांना मी आतापर्यंत विद्वान समजत होतो, पण आता त्याची तपासणी करण्याची वेळ जयंतराव येऊ देऊ नका. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. मराठी माणूस याकडे कशा पद्धतीने पाहिजे आणि त्यातही भाजपला याचा फटका बसेल? नारायण राणे अमराठी आहेत का? केंद्रीय मंत्री आहेत, हा सगळा गोंधळ इथं सुरू आहे आणि
मोदींच्या कॅबिनेट मधल्या एका मंत्र्यावर अशा पद्धतीने हे तुम्ही याबद्दल काही केंद्राला पाठपुरावा केला आहे का? त्यांच्याकडून काही विचारणा झाली आहे का? कारण हे प्रकरण अटक झाली तर काही विचारणा झालेली नाही, मी देखील कळवलेलं नाही. आम्ही इतके कच्चे लोक नाही. असं आहे, जे योग्य असेल त्याला योग्य म्हणू, अयोग्य असेल त्याच्यावर संघर्ष करू. जी जनआशीर्वाद यात्रा निघाली होती त्याचा मूळ फोकस होता की मोदी सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आता हा फोकस कुठेतरी शिफ्ट झाला असं वाटतंय का? फोकस शिफ्ट होत नाही. काय असतं की पॉझिटिव्ह न्यूज ही न्यूज नसते, निगेटिव्ह न्यूज ती न्यूज असते, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. बाकी त्याचा फोकस तोच राहणार है. कालही फोकस तोच होता, आजही फोकस तोच है. सर, राणे जी के वक्तव्य के कारण क्या भाजपा को आगामी बीएमसी चुनाव में नुकसान होगा? क्या वो बैकफायर करेगा उनका स्टेटमेंट जो भी? अरे भाई, नुकसान होगा इस बात से, और शिवसेना और कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को होगा कि महाराष्ट्र में शर्जील उस्मानी आकर हिंदुओं को गाली देता है और उसको संरक्षण वो देते हैं, उसकी रक्षा वो करते हैं. इसका नुकसान उनको होगा.